नमस्कार. गुंतवणुकीबद्दल बोलूया का? आज आपण एका अशा गुंतवणूक प्रस्तावावर नजर टाकणार आहोत जो खास करून सामान्य माणसाचा विचार करून बनवला गेला आहे. पण थांबा, शून्य जोखीम आणि मोठा परतावा हे खरंच शक्य आहे का? हाच तो मोठा प्रश्न आहे, नाही का? डॉक्टर अनिल दर्शितकर यांच्या प्रस्तावातून नेमकं याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की आजकालच्या गुंतवणूकदारांसमोर नेमकी अडचण तरी काय आहे. हे बघा, आजकाल गुंतवणूकदारांसमोर दोनच रस्ते असतात. एक तर बँकेत पैसे ठेवा, सुरक्षित पण परतावा अगदीच कमी. नाहीतर मग शेअर बाजारात उतरा, जिथे परतावा मोठा मिळू शकतो पण सोबत तेवढीच मोठी जोखीम पण असते. म्हणजे एकीकडे विहीर, दुसरीकडे आड, अशी काहीशी अवस्था आहे. आणि इथे एक इंटरेस्टिंग प्रश्न उभा राहतो. ज्या वित्तीय संस्था, ज्या फायनान्स कंपन्या आपल्याला शेअर बाजारात पैसे लावायला सांगतात, त्या स्वतः मात्र परताव्याची कोणतीही गॅरंटी का देत नाहीत? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? याच मोठ्या पेचावर एक उपाय म्हणून लेखकाने एक अगदी नवीन आणि वेगळ्या प्रकारच्या योजनेची कल्पना मांडली आहे. या योजनेमागचा मूळ उद्देश अगदी सरळ आहे. एक अशी गुंतवणूक योजना बनवायची जिथे सामान्य गुंतवणूकदाराला बाजाराचा खोलवर अभ्यास करण्याची किंवा कोणते शेअर्स घ्यायचे, कोणते विकायचे असे अवघड निर्णय घेण्याची अजिबात गरज पडणार नाही. सगळं सोपं आणि सरळ. ठीक आहे, मग ही योजना नक्की काम कशी करणार? तर ही एका खास टियर सिस्टीम किंवा स्तरित प्रणालीवर आधारित आहे. म्हणजे काय, तर गुंतवणुकीच्या रकमेनुसार परताव्याचा दर ठरलेला असतो. यामागचं गणित अगदी सोपं आहे. जसं आपण पाहू शकतो, जितकी मोठी गुंतवणूक तितका जास्त हमी परतावा. सरळ आणि स्पष्ट. पण थांबा, इथे एक महत्त्वाची अट आहे. जास्त परतावा हवा असेल तर गुंतवणूक जास्त काळासाठी अडकवून ठेवावी लागेल. म्हणजेच प्रत्येक परताव्याच्या दरासोबत एक अनिवार्य लॉक इन कालावधी जोडलेला आहे. आता पुढे जाऊया आणि बघूया की परतावा काढण्याचे नियम आणि इतर फायदे काय आहे. तर दरवर्षी किती पैसे काढता येतील यावरही काही मर्यादा आहेत. आणि हे साहजिकच आहे, नाही का? ज्या योजनांमध्ये परतावा जास्त आहे तिथले पैसे काढण्याचे नियम थोडे जास्त कडक असणारच. आणि या योजनेला अधिक आकर्षक बनवण्यासाठी काही अतिरिक्त फायदेसुद्धा जोडले आहेत. जसं की मोठ्या गुंतवणुकीवर एटीएम किंवा जीपे लिंक, ओव्हरड्राफ्टची सुविधा आणि अगदी विमा संरक्षणसुद्धा. बरं, आत्तापर्यंत आपण योजनेचे नियम पाहिले, पण आता या योजनेमागच्या मूळ विचाराकडे म्हणजे त्याच्या तत्त्वज्ञानाकडे वळूया. यामुळे गुंतवणूकदार आणि कंपनी यांच्या नात्यात काय बदल होतो ते पाहणं महत्त्वाचं आहे. या प्रस्तावाचा आत्मा या एका वाक्यात आहे. जोखीम ही व्यवसायाची असते, ती भोळ्या किंवा सामान्य गुंतवणूकदारावर टाकू नये. म्हणजे काय, तर बाजारातल्या चढउताराची जोखीम ही गुंतवणूकदाराची नाही, तर ती गुंतवणूक कंपनीची जबाबदारी असली पाहिजे. आणि याच विचारातून खरा वित्तीय व्यवसाय म्हणजे काय याची एक नवीन व्याख्या समोर येते. म्हणजे अशी कंपनी जी फक्त कमिशनवर जगत नाही, तर आपल्या हुशारीने आणि ज्ञानाने बाजारातून नफा कमवते. तोटा झाला तर तो त्यांचा, आणि ठरलेल्या परताव्यापेक्षा जास्त नफा झाला तर तोही त्यांचा. आणि यामुळे होतं काय, तर कंपनीला चांगली कामगिरी करण्यासाठी एक जबरदस्त प्रोत्साहन मिळतं, कारण त्यांचा स्वतःचा नफा थेट त्यांच्या कामगिरीशी जोडलेला आहे. हे सध्याच्या मॉडेलपेक्षा अगदी उलटं आहे. तर हा सगळा प्रस्ताव ऐकल्यावर शेवटी एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. आर्थिक जोखीम ही खरंच नेहमी गुंतवणूकदाराने सुचलावी का? यावर नक्की विचार करायला हवा.